दादा काय सांगाल, काय परिस्थिती आहे सध्या? आता मत्स्य व्यवसायाला समुद्रामध्ये बंदी आहे. 2 महिने काय उपजीविकेचं साधन आहे? मी उल्हास महादेव वाटकरे, महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचा उपाध्यक्ष या नात्याने मच्छीमारांमध्ये पूर्ण महाराष्ट्रात काम करत असतो. काम करत असताना आता जी 2 महिन्याचा जो बॅन पिरियड आहे गव्हर्नमेंटचा, तो बॅन पिरियड 1 जून ते 31 ऑगस्टपर्यंत, आणि 31 ऑगस्टपर्यंत म्हणजे ह्या 2 महिन्यामध्ये यांत्रिक नौकांना परवानगी नसते, मात्र बिगर यांत्रिक नौका ज्या आहेत त्यांना परवानगी असते. आणि त्यांनी पकडलेली जी मच्छी आहे ती छोटी मच्छी असते. आता ती मच्छी देखील बाजारात विकण्यासाठी गेल्यानंतर हे प्रशासनाचे मत्स्यव्यवसाय खात्याचे अधिकारी जे आहेत ते त्यांना विकू देत नाही. ह्या ना कारणावरून त्याच्यावर पण ती बंदी आणली जाते. मागच्या नोव्हेंबर 2023मध्ये कायदा काढला, म्हणजे त्याच्यामध्ये काही अर्थच नाही. छोटी मच्छी पकडली तर 1 लाख, दुसऱ्यांदा पकडली तर 2 लाख, तिसऱ्यांदा पकडली तर 3 लाख. म्हणजे नौका मालकाची जी नौका आहे ती देखील 2-3 लाखाची नसते. मात्र दंड या गव्हर्नमेंटने ह्या 10 वर्षामध्ये इतका मच्छीमारांना छळलं आहे, म्हणजे नुसता अन्याय नाही, अत्याचाराच्याही पलीकडे ह्या गेली 10 वर्षामध्ये महाराष्ट्र सरकारने छळलेला आहे. आणि अनेक वेळेला आम्ही मागणी करूनही या संदर्भामध्ये आता 2 महिने बंद असतं. 2 महिन्यामध्ये उदरनिर्वाहाचं पण साधन छोटं असतं, त्याला देखील हे बंदी आणतात. मग करायचं काय? म्हणून महाराष्ट्र सरकार गेल्या 10 वर्षामध्ये आम्ही मागणी केलेली आहे खावटी योजना म्हणून. या खावटी योजनेला दर महिन्याला 10,000 रुपये आणि अन्नधान्य, मग त्याच्यामध्ये गहू, तांदूळ, इतर सामान जे आहे ते आता तेलंगणा आणि तामिळनाडू ह्या राज्यामध्ये देखील सध्या परिस्थितीत अंमलबजावणी चालू आहे, दिलं जातं आहे मच्छीमारांसाठी. मात्र महाराष्ट्र गव्हर्नमेंटला द्यायचं नाही आहे आणि तिथे कुठेतरी आडकाठी टाकायची आणि तिथे सांगायचं की तुमचं 25% जमा करा, मग आम्ही देऊ. म्हणजे कुठून तरी ह्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटला मच्छीमारांना कुठल्याही सुविधा द्यायच्या नाहीत, हाच उद्देश ह्या महाराष्ट्र सरकारचा आहे. तर ह्या संदर्भामध्ये अनेक वेळा आम्ही मागणी केलेली आहे. आता तुम्हाला माहिती आहे की हे जे काही आता लोकसभेचे निकाल आहेत, हे लोकसभेचे निकाल हे आमच्या मच्छीमारांच्याच बाबतीत अन्याय झाला असं नाही, संपूर्ण देशामध्ये सर्वसामान्य जनतेला इतका मोठा अन्याय केलेला आहे आणि त्याचा हा परिणाम ह्या निकालावरून दिसतो आहे. तेव्हा ह्या महाराष्ट्र सरकारने ह्या वेळेला देखील जर अशीच 10 वर्ष आमच्या मच्छीमारांना जर अन्यायकारक घालवली तर ह्या सरकारचं देखील काही खरं नाही, एवढं नक्कीच आहे. तेव्हा परकीय चलन हे जे आहे ते मच्छीमारांपासून अब्जावधी लाखो रुपयात करोडो रुपयात मिळतं, मात्र सुविधा देता येत नाही. म्हणजे गोरगरीब मच्छीमारांकडून इतक्या मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळत असताना त्यांना सुविधा द्यायच्या नाहीत. म्हणून आम्ही आत्ता ह्या वेळेला अशी मागणी करणार आहोत की आमच्याकडनं तुम्ही कुठल्याही प्रकारचा टॅक्स घ्यायचा नाही, आमच्याकडनं कुठलीही दखल घेऊ नका आणि आम्ही आमचं बघू, तुम्ही तुमचं बघा. कारण काय, इतकं आपण कमवत असताना त्यातला काही भाग टॅक्सच्या रूपाने जर सरकारला जमा होत असेल तर त्यांचं कर्तव्य आहे की जे काही गोरगरीब मच्छीमार आहेत त्यांना सुविधा देणं हे त्यांचं कर्तव्य आहे. मात्र ते कर्तव्य पूर्णपणे विसरलेले आहेत, हेतुपुरस्सर विसरलेले आहेत आणि म्हणून याचा फटका ह्या विधानसभेला देखील त्यांना नक्की मिळणार, ही आमची गॅरंटी आहे. तेव्हा आजचाच या सरकारने जागा व्हायला पाहिजे. ज्या काही सुविधा आहेत, ज्या हक्क आहेत ते त्यांनी आमच्या मच्छीमारांना दिले पाहिजे, ही आमची आग्रहाची मागणी आहे.